नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले सर्वांचे डबल अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सहर्ष स्वागत करतोय. सर्वांना गुड मॉर्निंग. आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी सुपरवायझर सरळ सेवेची जे 102 पदाची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. त्याची आता ती परीक्षा काही दिवसानंतर म्हणजे शेवटचे दिवस राहिलेले आहेत. 1 ते 1.5 महिन्याचा तुम्हाला आता शेवटचा कालावधी अभ्यासाकरिता राहिला आहे. याकरिता यामध्ये जो सिलेबस दिलेला आहे मराठी विषय जो आहे त्या विषयाचं तुम्हाला आता नेमकं काय करायचं आहे शेवटच्या दिवसामध्ये, तर या विषयी आपण डिटेलमध्ये माहिती पाहणार आहोत. त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे, व्हिडिओला लाईक करायचा आहे. तसेच जर आपण नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचा आहे. अभ्यास नेमका कसा करायचा त्याविषयी आपण डिटेलमध्ये आणि सर्व विषयाबद्दल बघणार आहोत. पण जे मेन आपला सब्जेक्ट आहे मराठी त्याविषयी आपण बोलूया. त्या अगोदर अकॅडमीमध्ये बघा अंगणवाडी सुपरवायझर फास्टॅग रिव्हिजन बॅच सुरू झालेली आहे. यामध्ये आयसीडीएस व संगणक विषयासहित सर्व विषय शिकवले जाणार आहेत. बॅचची जी फी आहे फक्त 888 रुपये राहणार आहे. बॅच जॉईन करण्याकरिता अकॅडमीचा जो मोबाईल क्रमांक आहे 8010457760 या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे. आपण जास्त वेळ न घेता जे महत्वाचे डिस्कशन आहे मराठी या विषयाचं काय करायचं आहे नेमकं शेवटच्या दिवसामध्ये याविषयी चर्चा करणार आहोत. यामध्ये बघा तुम्हाला एकूण जे प्रश्न आहेत 10 प्रश्न असणार आहेत 20 गुणांकरिता. मराठी 10, इंग्लिश 10 आहे. जीके सामान्य ज्ञान विषयाचे 20 प्रश्न 40 गुणांकरिता आहेत. तर मराठी या विषयामध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क 20 पैकी 20 मार्क मिळालेले पाहिजेत. त्यावेळेस तुम्ही जे तुमच्या सोबतचे स्पर्धक आहेत परीक्षेमधील त्यांच्यासोबत टिकणार आहात, म्हणजे त्यांच्या कॉम्पिटिशन मध्ये राहणार आहात. यामध्ये तुम्हाला सर्व टॉपिक वाईज सांगितलेलंच आहे कोणकोणते टॉपिक असणार आहेत. समास आहे, शब्दाचे जाती आहेत, सालंकार, त्यानंतर वाक्य पृथक्करण आहे, संधी, रचनेनुसार वाक्याचे प्रकार, काळाचे प्रकार आहेत, शब्दसंग्रह आहे. शब्दसंग्रह आवश्यक तुम्ही करायचा आहे. 3 ते 4 प्रश्न शब्दसंग्रहावरती असणार आहे. त्यामध्ये समानार्थी, विरुद्धार्थी शब्द आहेत, मनी, वाक्प्रचार आहेत, अलंकारिक शब्द आहेत तुम्हाला विचारले जातील. तर आता बघा नेमका आता शेवटच्या दिवसामध्ये अभ्यास कसा करायचा, तर तुम्ही आता नेमकं एक टॉपिक वाचलेला आहे, संधी हा टॉपिक वाचलेला आहे, बरोबर आहे. संधीचे मुख्य प्रकार 3 आहेत. स्वर संधी, विसर्ग संधी आणि व्यंजन संधी. त्यानंतर मराठी विषय संधीचे 2 प्रकार आहेत, ते पण अभ्यासनं झालेले आहे तुमचे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर पीवायक्यू आणि एमसीक्यू सॉल्व्ह करायचे आहेत. तुमच्याकडे जे काही अवेलेबल असतील त्याच टॉपिक वरचे फक्त आपल्या ज्या नोट्स आहेत प्लस एमसीक्यू आहे ते टॉपिक वाईज एमसीक्यू मराठीचे अवेलेबल आहेत. तर तुम्हाला पीवायक्यू आणि एमसीक्यू सॉल्व्ह केल्यानंतर तुमचं कोणत्या टॉपिकचे क्वेश्चन चुकतात, कोणत्या टॉपिक मधील जे प्रकार आहेत, व्यंजन संधीचं चुकते उदाहरण, तुमचं विसर्ग संधीचं चुकते, पररूप संधीचं चुकते, ते चेक करायचं आहे. प्रत्येक टॉपिक आता प्रयोगाचं बघितलंय, प्रयोग मध्ये तुम्हाला कोणता प्रकार अवघड जातोय, भावी प्रयोग जातोय, मिश्र प्रयोगाचे तुमचे उदाहरण चुकतायत, त्यावरती तुम्हाला काम करायचं आहे. आणि ते कधी लक्षात येणार आहे अनालिसिस केल्यानंतर, त्यावेळेस तुम्ही पीवायक्यू आणि एमसीक्यू सॉल्व्ह करणार आहात. त्यावेळेस तुमचा आता बऱ्यापैकी अभ्यास झालेला आहे, 90% अभ्यास झालेला असं समजूया आपण. म्हणजे शेवटचे 10% जो राहिलेला आहे ते रिवाइज करायचं आहे तुम्हाला. जे हायलाइट तुम्ही केलेलं आहे ते परीक्षेच्या अगोदर 15 दिवस हायलाइट करायचं. आता जास्तीत जास्त तुम्हाला क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करणे आणि पीवायक्यू आणि एमसीक्यू सोडून पाहणे, म्हणजे तुमचं प्रत्येक जो टॉपिक आहे. वाक्य पृथक्करण जर आपण घेतला, यामध्ये वाक्य पृथक्करणामध्ये 2 प्रकार पडतात, उद्देश विभाग आणि विधेय विभाग. तुमचे त्यामध्ये अजून प्रकार आहेत. उद्देश म्हणजे काय, विधेय उद्देश विस्तार म्हणजे काय, विधेय म्हणजे काय, कर्म म्हणजे काय, विधेय विस्तार म्हणजे काय, कर्मपूरकाचा विस्तार म्हणजे काय. तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह केल्यानंतर समजणार आहे ते आपलं नेमकं काय चुकत आहे, बरोबर आहे. तर तुम्हाला अशा प्रकारे सर्व जे टॉपिक दिलेले आहेत त्यावरती क्वेश्चन जास्तीत जास्त सॉल्व्ह करायचे आहेत. त्यावेळेस तुम्हाला डोळे लावून म्हणजे तुम्हाला प्रश्न रीड केल्यानंतर त्याचा आन्सर काय आहे 4 पैकी 4 पर्यायापैकी लगेच क्लिक होणार आहे अनालिसिस केल्यानंतर. जोपर्यंत तुम्ही अशा प्रकारे अभ्यास करणार नाही तोपर्यंत कोणत्याच विषयामध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क येणार नाहीत. ओके, हे जे अनुभव आहे आतापर्यंतचा किंवा अनालिसिस केलेला आहे पेपर अनालिसिस, त्यामध्ये जे महत्वाचे शब्द आहेत, जे महत्वाचे प्रश्न रिपीट होत आहेत ते पण तुमच्या लक्षात येऊन जातील. ओके, त्यानंतर महत्वाचं तुम्हाला सांगितलेलं आहे शब्दसंग्रहावरती पण भर द्यायचा आहे. नुसतं तुम्ही व्याकरणाचे टॉपिक केलेले आहेत 10-15 महत्वाचे तेवढंच केलं करताय आणि परीक्षेला सामोरे जाताय, तर असं करून तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळणार नाहीत. 20 प्रश्न म्हणजे 20 मार्क आहेत मराठी विषयाचे.
आणि मराठी हा एकमेव विषय आहे तुम्हाला, बाकी विषयामध्ये तरी आउट ऑफ मार्क येणार नाहीत, परंतु मराठी हा थोडाफार छान प्रकारे जर तुम्ही अभ्यास केला, पीवायक्यू एमसीक्यू जर सॉल्व्ह केले तर 10 पैकी 10 प्रश्नांची उत्तरे तुमची बरोबर येणार आहेत आणि तुम्ही बाकीच्या तुलनेमध्ये पुढे असणार आहात. तुम्हाला जर या ठिकाणी बघा 10 पैकी जर 7च प्रश्न बरोबर आले तर तुम्ही किती मार्कांनी कमी मागे असणार आहे, बाकी तुमच्या कॉम्प्युटरच्या 6 मार्कांनी. 6 मार्क म्हणजे खूप झाले. तुमच्या 102 पदाची जाहिरात आहे आणि या ठिकाणी बघा जे फॉर्म भरलेले आहेत, मी महिलांकरिताच असणार आहे पोस्ट, परंतु तुमच्यामध्ये पण कॉम्पिटिशन असणार आहे. आता बरेच दिवस 3-4 महिने झालेले आहेत जाहिरात प्रसिद्ध होऊन, बराच अवधी मिळालेला, अजून 1 महिन्याचा अवधी तुम्हाला अभ्यासाकरिता मिळणार आहे. ज्यांनी आता नवीन सुरुवात केलेली आहे बघा, 1 जानेवारी पासून बऱ्याच विद्यार्थ्यांनी बॅच जॉईन केलेली आहे, त्यांचं पण अभ्यासाकरिता वेळ मिळणार आहे, त्यामुळे ते पण स्पर्धा तुमच्या सोबत असणार आहेत. तर याकरिता बघा अकॅडमी मध्ये जर तुम्ही बॅच जर जॉईन केलेली नसेल, फास्टॅग रिव्हिजन बॅच करू शकता. त्यासोबतच आयसीडीएस विषयाच्या मराठी आहे, सामान्य ज्ञानचे 6000 एमसीक्यू प्लस शॉर्ट नोट्स आहेत, 1 लाईनर शॉर्ट नोट्स या अवेलेबल आहेत. या ज्या नोट्स आहेत 550 रुपयामध्ये तुम्हाला घरपोच 8 ते 10 दिवसामध्ये मिळून जातील. तुम्हाला डिटेल तुमचा ऍड्रेस सांगायचा आहे आणि जो कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे 8010457760 या नंबरवरती तुम्हाला कॉल करायचा आहे. ओके, आपल्याला संपूर्ण माहिती दिलेली आहे, नेमका अभ्यास कसा करायचा आहे. त्यावेळी जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करायचा आहे व्हिडिओला. आपण जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे. ओके, थँक्यू सर्वांचे.